50 तोळे सोने नगरसेवक व्हायची इच्छा, आधी दारू पार्टी, नंतर हत्या. तृतीयपंथीची हत्या. दागिन्यांची हौस कुणाला नसते, विशेषतः ती महिलांना अधिकच असते. पण सध्या पुरुष देखील गळाभर सोने घालून मिरवताना दिसतात. यामध्ये तृतीयपंथीय कसे बरे मागे राहतील? ते हौसेने स्त्रियांची सर्व सौंदर्य लेणी अंगभर घालून मिरवतात. अय्यूब सय्यदही तसेच तृतीयपंथी असले तरी समाजामध्ये त्यांना मान होता. कुणाच्याही मदतीला ते लगेच धावून जात असल्याने त्यांना सर्वजण ओळखत होते. सध्याच्या निवडणुकीमध्ये आपले नशीब आजमावून पाहण्यासाठी त्यांनी निवडणूक लढवण्याचे ठरवले होते. अशा स्थितीमध्ये त्यांचा खून झाला आणि परिसरामध्ये खळबळ उडाली. अय्यूब सय्यद नेहमी गळाभर सोने घालून मिरवत असल्याने त्या पायीच खून झाल्याचे निष्पन्न झाले. खुनासारखे पाप करून चोरट्याने चोरलेले हे दागिने हे खरेच सोन्याचे होते का? पैशाच्या लोभापायी खून केला, पण ते पैसे त्यांच्या पदरी पडले का? या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये पाहण्यास मिळेल. पण ही व्हिडिओ तुम्ही पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. शनिवार दिनांक 27 डिसेंबर 2025चा दिवस सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे वर्षभरातील घटनेची नोंद असलेल्या डायरीवर नजर टाकत होते. तेवढ्यात ठाणे अंमलदार यांनी त्यांना माहिती सांगितली की पेंडारी मस्जिद परिसरामध्ये एका तृतीयपंथीयाचा खून झाला असल्याची माहिती मिळाली आहे. खून झाल्याचे कळताच पोलीस निरीक्षक ढवळे यांनी आपले सहकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काटे व अन्य पोलीस सहकाऱ्यांना बरोबर घेतले आणि घटनास्थळी पोहोचले. पोलीस येताच तेथील गर्दी पांगली आणि काही लोक जवळ येऊन साहेब, अय्यूबचा खून करणाऱ्यांना लवकर पकडा असे म्हणू लागले. खून झालेल्या इसमाचे नाव अय्यूब आहे हे पोलिसांना समजून आले. ज्या घरामध्ये खून झालेला होता त्या घराच्या पहिल्या मजल्यावर पोलीस गेले. तेथे पोलीस गेले, मृतदेहाची पाहणी केली. मृतकाचे पूर्ण नाव अय्यूब हुसेन सय्यद, वय वर्षे 50, राहणार घर नंबर 226, पेंडारी मस्जिद पाठीमागे, मुरगी नाला, उत्तर सदर बाजार, लष्कर, सोलापूर असे होते. प्रथम दर्शनी सदर इसमाचा खून गळा दाबून झाल्याचे दिसून येत होते. मृतकाच्या कानातील सोन्याच्या बाळ्या ओरबाडून काढण्यात आलेल्या होत्या, यामुळे कानाला जखम झालेली होते. हातातील सोन्याच्या अंगठ्या गायब झालेल्या होत्या. जमलेल्या नातेवाईकांच्याकडे व परिसरातील लोकांच्याकडे पोलिसांनी चौकशी सुरू केली. नेहमीप्रमाणे अय्यूब याने दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी रात्री 9 वाजेपर्यंत परिसरातील नागरिकांशी बोलणे केले. त्यानंतर तो घरी गेला. नेहमी तो घराच्या पहिल्या मजल्यावर झोपत असे. त्यांच्या घरामध्ये काम करण्यास एक महिला होती. अय्यूब नेहमी सकाळी 7 वाजता उठत असे. मात्र दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी दुपारचे 2 वाजले तरी अय्यूब खाली आले नाहीत. म्हणून ती महिला वरच्या मजल्यावर पाहण्यासाठी गेली. घराचा दरवाजा उघडला असता तिला धक्का बसला. अय्यूब गादीवर निपचित पडलेला होता. तिने हाका मारल्या, मात्र कोणताही प्रतिसाद येईना. यामुळे तिने आरडाओरडा करून परिसरातील नागरिकांना बोलावून घेतले. त्या नागरिकांनी पाहिले तेव्हा अय्यूब मृत झाल्याचे दिसून आले. अय्यूबच्या अंगावरील दागिने, घड्याळ, मोबाईल चोरट्याने लंपास केल्याचे दिसून आले. अय्यूब यांच्याकडे 40 तोळे सोने होते. ते चोरट्याने घरातून चोरून नेले होते. अय्यूब यांचा खून करून 3 चोरटे पळून गेल्याचे नागरिकांनी सांगितले. पोलिसांनी घटनास्थळाचा आणि मृतदेहाचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयामध्ये पाठवून दिला. अय्यूबचा खून कोणी आणि कोणत्या कारणासाठी केला याचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांच्या समोर होते. या घटनेची माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना समजताच त्यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक तपासाला लागले. अय्यूब राहत असलेल्या परिसरातील सुमारे 100 CCTV फुटेजची पाहणी केली. त्यामध्ये 3 चोरटे असल्याचे आढळून आले. जाताना त्यांनी अय्यूबची दुचाकीही चोरून नेली होती. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून अय्यूबने प्रभाग क्रमांक 16 मधून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते. अय्यूब हा परिसरातील नागरिकांना नेहमी मदत करत असे. यामुळे निवडणुकीसाठी अनेकांनी त्याला पाठिंबा दिलेला होता. निवडणुकीच्या कारणावरून त्यांची हत्या झाली असावी अशी चर्चा नागरिकांच्या मध्ये होत होते. गुन्हेगाराने अय्यूब यांचे सोने
रोख रक्कम, दुचाकी, मोबाईल चोरून नेलेला होता। यामुळे आयुब यांचे घटने अगोदर कोणाशी बोलणे झाले होते हे समजण्यास अडचण निर्माण झालेली होती। पोलिसांनी डॉक्टरांच्याकडून शवविच्छेदन अहवाल घेतला। यामध्ये आयुब यांचा गळा आवळून खून केल्याचे नमूद केले होते। आयुब सय्यद खून प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 1054/2025 भारतीय न्याय संहिता कलम 103(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। आयुब सय्यद खून प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी 5 तपास पथके तैनात केली। सीसीटीव्ही फुटेजमध्ये आयुबच्या घरातून खून करून पळून गेलेले खुनी हे लातूरच्या दिशेने पळाल्याचे दिसून आले होते। सायबर गुन्हे शाखेच्या मदतीने ते खुनी नक्कीच लातूरमध्ये असल्याचे समजून आले। पोलिसांनी लगेच लातूरला जाऊन तेथील पोलिसांची मदत घेतली आणि एका ठिकाणाहून त्या 3 संशयितांना ताब्यात घेतले। पोलिसांनी 6 तासांच्या आत आरोपींना पकडण्यात यश मिळवलेले होते। सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये आणून त्या तिघांची कसून चौकशी केली तेव्हा त्यांनी आयुब यांच्या अंगावर 40 तोळे सोने होते ते चोरण्यासाठी त्यांचा खून केल्याची कबुली दिली। या आरोपींची नावे अशी आहेत: यशराज उत्तम कांबळे, वय वर्ष 21, राहणार बौद्ध विहार जवळ इंदिरानगर लातूर; आफताब इसाक शेख, वय वर्ष 24, राहणार कुंभारवाडी तालुका रेणापूर जिल्हा लातूर; वैभव गुरुनाथ पनगुले, वय वर्ष 21, राहणार कुंभारवाडी तालुका रेणापूर जिल्हा लातूर। या तिघांच्यापैकी यशराज कांबळे आणि वैभव पनगुले हे सध्या शिक्षण घेत असून आफताब शेख हा मजुरी काम करतो। या तिघांनीही आयुब सय्यद यांचा खून कशा पद्धतीने केला, किती तोळे सोने, रोख रक्कम लंपास केली याची कबुली दिली। या प्रकरणामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास करावायचा असल्याने या तिघांना न्यायालयामध्ये उभे केले असता न्यायालयाने त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी दिली। पोलीस कोठडीत पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी केली तेव्हा आरोपी आफताब शेख याने सांगितले की गेल्या काही महिन्यापूर्वी त्याचे आयुब सय्यद यांच्याशी ओळख झालेली होती। त्यांना भेटण्यासाठी आफताब हा लातूरवरून सोलापूरला येत असे। आयुब यांच्या अंगावर भरपूर सोने होते, घरामध्येही लाखो रुपये होते। हे सर्व आपणास मिळावे यासाठी त्याने चोरी करण्याचे ठरवले, पण हे काम एकट्याचे नाही म्हणून त्याने आपल्या मनातील ही कल्पना यशराज कांबळे आणि वैभव पनगुल यांना सांगितली आणि त्यांना या कटामध्ये सामील करून घेतले। आपणास काही वाटा मिळणार म्हणून तेही राजी खुशीने तयार झालेले होते। शुक्रवार दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी दुचाकी घेऊन तिघेजण सोलापुरात आले। आफताब हा आयुब यांना ओळखत होता, त्यांना तो नेहमी भेटण्यासाठी येत असल्याने त्या ओळखीचा फायदा घेत आफताब हा आयुब यांच्या घरी गेला। रात्रीची वेळ होती। आयुब आणि आफताब गप्पा मारत बसलेले होते। गप्पा मारता मारताच आयुब झोपी गेला। रात्रीचे 11 वाजलेले होते। आयुबला झोप लागल्याचे पाहून आफताबने आपल्या 2 मित्रांना आयुब यांच्या घरी बोलावले। आता ठरल्याप्रमाणे काम करण्याचे या तिघांनी ठरवले। आपल्या चाहुलीने आयुब जागा होईल म्हणून त्याला बेशुद्ध करण्यासाठी त्याच्या मानेवर ठोसा मारला, पण तो बेशुद्ध न होता मोठ्याने ओरडेल हे पाहून तिघांनी मिळून त्याच्या तोंडावर उशी दाबली। नंतर त्याचा गळा दाबला। तो मेल्याची खात्री होताच त्याच्या अंगावरून सोने काढून घेतले। कानातील बाळी निघत नव्हते म्हणून ती ओरबाडून काढली। त्यानंतर आयुबच्या जवळ असलेली किल्ली घेतली। खाली असलेला घराचा दरवाजा उघडला। कपाटातील 40 तोळे सोने, 533 रुपये, मोबाईल घेतले। तसेच जाताना त्यांची दुचाकी घेऊन हे सर्वजण पळून गेले। लातूरला जाताना आयुबच्या दुचाकी गाडीची नंबर प्लेट काढून फेकून दिली। आयुबचा गळा दाबल्यानंतर रक्त येत होते। ते रक्त बनियनने पुसून घेतले। ती बनियन व आयुबचा मोबाईल एका ठिकाणी जाळून टाकला, अशी सर्व माहिती आफताबने पोलिसांना दिली। पोलिसांनी आरोपींनी चोरलेले सोने जप्त केले। त्यामध्ये सोन्याच्या 3 अंगठ्या, कानातील बाळी या सोन्याच्या असल्याचे आढळून आले। इतर दागिन्यांबाबत संशय असल्याने सोनाराकडे तपासणी केली असता अर्धा किलोचे दागिने हे बेंटेक्सचे असल्याचे आढळून आले। पोलिसांनी आरोपींकडून चोरलेला माल, दुचाकी जप्त केली आहे। 6 तासांच्या आत या प्रकरणाचा छडा लागल्याने पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पोलिसांचे अभिनंदन केले। या प्रकरणाचा तपास पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस उपायुक्त विजय कबाडे, उपायुक्त गुन्हे विशेष शाखा डॉक्टर अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, दिलीप पवार, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे, विजय पाटील, शैलेश खेडकर, दत्तात्रय काळे, उपनिरीक्षक मुकेश गायकवाड, बापू साठे, अंकुश भोसले यांनी केला।